बायकाळा फायर ब्रिगेडच्या जवळ आता लालबागचा राजा जो आहे तो पोहोचलेला आहे। फायर ब्रिगेडकडून आता सायरन देऊन बाप्पाला मानवंदना देण्यात येणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा बायकाळा फायर ब्रिगेडकडून सायरन देऊन बाप्पाला मानवंदना देण्यात येईल। लालबागच्या राजाचं दर्शन, लालबागच्या राजाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी। आज मुंबईमधले रस्ते भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेले आहेत। ही शान कुणाची, लालबागच्या राजाची, अशाच जयघोषणा केल्या जात आहे। लालबागच्या राजाचा शाही विसर्जन सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतो। नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे आणि त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या 10 दिवसामध्ये लाखोंच्या संख्येने गणेश भक्त मुंबईमध्ये येत असतात। पहिल्या दिवशी तर बाप्पाच्या दर्शन मिळावं यासाठी 4 ते 5 दिवस अगोदरपासून गणेश भक्त हे रांगेमध्ये उभे राहत असतात। आज मुंबईमधले रस्ते गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेले आहेत। गिरगाव चौपाटीवरची दृश्य आपण पाहताय। हळूहळू एक एक करत बाप्पा जे आहेत ते समुद्रकिनारी पोहोचतायत। विविध रूप बाप्पाची आणि बाप्पाचे हेच रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी आज गणेश भक्तांची मुंबईमधल्या रस्त्यांवर अलोट गर्दी। गुलालाची उधळण केली जाते, फुलांची उधळण केली जाते। मुंबईमधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं हे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की विविध रूपामधली बाप्पाच्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात। उंच मूर्ती, विविध देखावे, त्याच्यामधून देण्यात आलेला सार्वजनिक संदेश, याची भुरळ जी आहे ती प्रत्येक गणेश भक्ताला पडत असते आणि त्यामुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामधून गणेश भक्त या दिवसामध्ये मुंबईमध्ये येत असतात, बाप्पाचं दर्शन घेत असतात। वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, लंबोदर, विकट, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती, गजानन, जेवढी नावं तेवढी रूपं बाप्पाची। 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर, पूजा अर्चा केल्यानंतर आज ज्या वेळेला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते त्यावेळेला प्रत्येक गणेश भक्त याच्या डोळ्याच्या कडा अक्षरशः पाणावलेल्या पाहायला मिळतात। वरुण राजाची हजेरी आणि त्याच्यामध्ये गुलालाची उधळण, याच्यामध्ये बाप्पा हा गुलालामध्ये अक्षरशः न्हाऊन निघाले। गिरगाव चौपाटीवर आता हळूहळू एक एक गणपती आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पा गिरगाव चौपाटीवर येत आहेत, समुद्रकिनारी येत आहेत। अनेक शतकांपासूनचा हा गणेशोत्सव, एक वेगळीच परंपरा, याचं आकर्षण प्रत्येकालाच असतं। मुंबईमधला गणेशोत्सव म्हटलं की याला एक वेगळं स्वरूप असतं। अथांग समुद्रामध्ये आता बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी आपण पाहताय। एरवी समुद्रकिनारे हे पर्यटकांनी फुलून गेलेले असतात, मात्र आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त हे समुद्रकिनारी पोहोचलेले आहेत। पाऊस पाणी कशाची तमा न बाळगता फक्त आपल्या बाप्पाचं हे रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी गणेश भक्त हे रस्त्याच्या दुतर्फा हातामध्ये मोबाईल कॅमेरे घेत आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बाप्पाचे रूप साठवून ठेवण्यासाठी, एक आठवण साठवून ठेवण्यासाठी मुंबईकर आज रस्त्यावर उतरलेले आहेत। बाप्पाची मूर्ती आणि त्याच्याभोवती असलेले गणेश मंडळाचे कार्यकर्ते, अथक मेहनत, अथक परिश्रम। बाप्पा 10 दिवस विराजमान होतो। बाप्पाची